तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर कोकण चे व्लॉग तुम्हाला खूप जास्त आवडत आहेत आणि तुम्ही खूप जास्त त्याला प्रेम देता, त्याबद्दल थँक्यू सो मच. तर आजचा हा व्लॉग तर कॅप्शनवरनं कळालंच असेल. तर खूप मजा केली आम्ही ज्यावेळेस गणपतीपुळ्याला गेलो, तिथं दर्शन वगैरे झालं. मग आम्ही मी साडी वगैरे चेंज केली, ड्रेस वगैरे चेंज केले सगळ्यांनी आणि मस्त राईड्स केल्या. तर बघा पुढं तुम्हाला मजा कळेलच कॅप्शनवरनं. तर तुम्ही खूप एक्सायटेड आहात तर व्लॉग कंटिन्यू बघा, मध्ये स्किप करू नका, तरच तुम्हाला या व्लॉगमध्ये खूप जास्त मजा येईल. कारण त्या राईडमध्ये जी मजा आलेली आहे ती पूर्ण व्लॉग बघितल्याशिवाय तुम्हाला देखील येणार नाही आहे. तर चला व्लॉगला सुरुवात करूयात, व्लॉग कंटिन्यू करा. तर इथे अशा प्रकारे आम्ही चाललो होतो समुद्राकडे आणि छान राईड करायची होते म्हणून कम्फर्टेबल कपडे आम्ही वेअर केले. तर समर्थ खूप छान दिसत होती, मस्त कलरफुल असा रेनबोवाला फ्रॉक आणि त्याच्यासोबत तिला तिथं आम्ही छान टोपी घेतली होती. तर शी इज सो एक्सायटेड. आणि तुम्हाला या ब्लॉगमध्ये कॅप्शनवरून कळालंच असेल, आम्ही समुद्रामध्ये गेलो होतो पूर्ण. तर समुद्रामध्ये आम्हाला पॅरासेलिंग राईड करायची होती. त्या पॅरासेलिंग राईडसाठी आम्ही आधी विचार केला होता समर्थाला घेऊन जायचं नाही, पण तिथल्याच जे आपल्याला बोटीने नेणार होते त्यांनीच सांगितलं की तुम्ही बाळाला घेऊन जाऊ शकता. आणि आम्ही देखील डेअरिंग केली. म्हटलं चला समर्थाला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला एक्सपिरियन्स करून घ्यायचा आहे. कारण समर्थाला आम्हाला व्लॉगर बनवायचं आहे, म्हणजे ट्रॅव्हल व्लॉगर. तिला म्हणजे व्लॉगर जरी नाही झाली तरी तिला ट्रॅव्हलर खूप अराउंड द वर्ल्ड किंवा छोट्या ज्या एकदम डेअरिंगवाल्या गोष्टी आहेत त्या करायला आम्हाला तिला शिकवायचं आहे. तर त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तिला घेऊन जातो. ती आता 6 महिन्यांची आहे, म्हणजे आता 7 महिने झालेले आहेत तिला, पण आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस तिला 6 महिन्यांची होती. तर पूर्ण इतकं तिने एन्जॉय केला या बोटीमध्ये. ही स्पीड बोट होती. या स्पीड बोटमध्ये एकदम जोरात बोट जात असते, पण तिला इतकी मजा वाटत होती. आणि हे ॲक्च्युली तिला पाणी फार आवडतं खेळायला, त्याच्यामुळे ती काही घाबरत नव्हती पाण्याला बघून. ती एन्जॉय करत होती खूप जास्त. तर आम्ही माझा जीव वर खाली होता तर जास्त करून ती नाही का समर्थक कशी रिॲक्ट करेल, काय रिॲक्ट करेल. पण अहो म्हणाले की तिलाही सगळ्या गोष्टींची सवय पाहिजे आणि ती एन्जॉय करेल. की जेपर्यंत तिला एक्सपिरियन्स येत नाही, आपल्याला एक्सपिरियन्स येत नाही समर्थाला घेऊन, तोपर्यंत कोणत्याच गोष्टी कळणार नाही की ती कशी रिॲक्ट करते. तर तुम्ही तर पाहू शकता तिचा चेहरा, ती असं सगळं नवनवीन गोष्टी बघत होते. आणि पुढं तिची खूप छान रिॲक्शन आहे. ज्यावेळेस आम्ही पॅरासेलिंग राईड केली, कंप्लीट झाली, त्यानंतर आम्ही रिटर्नला निघालो होतो, त्यावेळेसचा तिचा एक छोटासा व्हिडिओ आहे, क्लिप आहे, ते नक्की बघा. त्याच्यावरच तुम्हाला कळालं असेल की आम्ही का तिला घेऊन गेलो, का ती एन्जॉय करते. आणि खरंच खूप भारी वाटली ती याची रिॲक्शन बघून. आम्हाला असं वाटलं की आमच्या पॅरासेलिंग राईडपेक्षा तिची ही रिॲक्शन बघून तिला मिळालेला हा एक्सपिरियन्स, मला माहिती ती लहान आहे, तिला ही गोष्टी लक्षात राहणार नाही आहे, परंतु ती ज्यावेळेस मोठी होईल त्यावेळेस जेव्हा ही ती ब्लॉग बघेल किंवा तिचे हे व्हिडिओ आम्ही जपून ठेवणार आहे तेव्हा ती बघेल, त्यावेळेस तिलासुद्धा प्राऊड फील होईल की मी नक्की लहान असताना सुद्धा इकडे आतमध्ये समुद्रामध्ये गेलो होते. आपलं बालपण खूप आपण इतका लवकर समुद्र बघितला नाही लोकांनी, आपण सगळ्यांनी. प्रत्येकाला माहितीच आहे, मोठे झाल्यानंतर आपण समुद्र वगैरे पाहिला असेल बऱ्याच लोकांनी, 90% लोकांनी. तर अशा प्रकारे मग आम्ही त्याच्यानंतर पॅरासेलिंग राईड केली. तो इतका थांग समुद्रावरून दिसत होता, इतकं छान वाटत होतं. म्हणजे असं वाटत होतं पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में आज मी आजाद असं गाणं छान डोक्यात येत होतं. आणि त्याच्यासोबत आमच्यासोबत वरती हवेत इतकं छान वाटत होतं. एक्सपिरियन्स मी तुम्हाला म्हणजे कसं शब्दात व्यक्त करू शकत नाही, इतकं छान वाटत होतं. चारी बाजूनी समुद्र दिसत होता आणि खूप छान वाटलं. हा एक्सपिरियन्स सगळ्यांनी घेतला पाहिजे. आता मी रेकॉर्ड करते हे आवाज, तर मध्ये मध्ये समर्थाचा आवाज तुम्हाला येणारच आहे. तर समर्था पण रेकॉर्डिंगमध्ये येते, त्याच्यामुळे आता ती रेकॉर्ड करताना ती कधी कधी अचानक बोलते, त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, समर्थाचा आवाज तुम्हाला आवडतो. त्याचा खूप छान एक्सपिरियन्स आला. तर सानिका सिद्धी पण आमच्यासोबत होते. मग तोपर्यंत आम्ही पॅरासेलिंग राईड करत होतो, तोपर्यंत ती समर्था सानिका सिद्धीकडे गेली, हा व्हिडिओ शूट केला. तर खूप भारी एक्सपिरियन्स होता. आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आमच्यानंतर सानिका आणि सिद्धी राईड करणार होते. आणि खरंच हे प्रत्येकाने राईड केली. आधी खूप जास्त घाबरले होते, म्हणजे मी म्हणत होते की मला नाही करायची, मला पाण्याची फार भीती वाटते. खरं सांगायचं झालं तर मला समुद्रापाशी गेले पण कधी त्याच्यात खेळले वगैरे नाही, कारण मला फार भीती वाटते. पण पॅरासेलिंग राईड केल्यानंतर असं काहीच वाटलं नाही, माझी पूर्ण भीती निघून गेली. आणि हा सीन मला कायम लक्षात राहील, कारण खूप जास्त वर्थ होतं हे याच्यासाठी. आणि असे एक्सपिरियन्स मला वाटतं आपण आयुष्यात घेतले पाहिजे. सगळ्या राईड आपल्याला आधी भीती वाटते, पण नंतर त्या राईड केल्यानंतर एक जो एक्सपिरियन्स असतो तो आयुष्यभरासाठी राहतो.
तर म्हणून मग मी म्हणते की अशा फिरलं पाहिजे. फिरल्याने काय होतं, आपल्याला एक्सपिरियन्स येतात, खूप नवीन गोष्टी कळतात आणि शिकायला पण भेटतात. काही अशा सगळ्यात चांगल्या गोष्टी घडतात असं नाही, काही वाईटही गोष्टी घडतात, त्यातही आपल्याला काही शिकायला भेटतं. ही ट्रिप खरंच खूप अनप्लॅन होती, पण खूप भारी होती, खूप मजा आली. आम्ही ठरवलं होतं आमचा बड्डे कुठं बाहेर फिरून जाऊन, कारण घरी करण्यापेक्षा ज्यावेळेस आपण फिरायला जातो ना, त्याच्यापेक्षा जास्त मेमरीज कलेक्ट होतात आणि आपल्या माणसांसोबत गेल्यानंतर खूपच छान आलं. आमचा प्लॅन होता पूर्ण फॅमिलीसोबत जायचा, पण काही कारणास्तव फॅमिलीसोबतचा प्लॅन सक्सेस झाला नाही. पण येस, आपण नेक्स्ट टाईम ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस आपण फॅमिलीसोबतच जाणार आहोत. कोकणला ट्रिप हा प्लॅन आमच्या फॅमिलीसोबतचा होता, कारण आम्ही खूप जास्त गोष्टी प्लॅन केल्या होत्या, परंतु काही गोष्टी काही काही वेळेस कामामध्ये आल्यानंतर काम इम्पॉर्टंट आहे. तर चला आता तुम्ही समर्थाची रिएक्शन पहा. किती पाणी आहे, रोज शिवलीच्या पाण्यात खेळते, आज बघ किती पाण्यात आली तू. दाखव 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 तिकडे दाखव. एवढं पण कळत नाही लहान. काय बघते तू सोनू? समर्था तुझा एक्सपिरियन्स बघा किती छान आहे, किती छान आहे समुद्र, किती छान आहे ना. आवडलं तुला? आवडलं तुला? समुद्र आवडला? एवढं पाणी आहे, केवढं एवढं पाणी आहे. रोज ती केवढ्या पाण्यात खेळते ना, आज बघ किती मोठं पाण्यात आली बघ. किती पाणी. आमचं बबडे लय एन्जॉय करते, लय. तिला हे समुद्र खूप आवडलाय ना समुद्र. हा पण म्हणते. याच्यात नाही, पण बाकीचे पण आहे सगळं जेंट्स आहेत बघ, मोस्टली जेंट्सच करतात सगळं. हो करत असेल करा. सो लेट्स स्टॉप लक, पॅक पकडा जाम. अरे वा 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 वा. हो मॅम. एकदम टाईट पकडा. आणि नेमकं पडली पाहिजे टाईट पकडा म्हणा. पडली पाहिजे. माझ्या ह्याच्यावर बसून एक फोटो काढा.
हाऊस बघा बघा ते हाऊस बघा. आता आल्यानंतर बघा त्यांचे चेहरे कसे हाऊस होतात. आले आले बघा आले बघा. तुम्ही कोणाला रेकमेंड करू इच्छिता? कुछ कमेंट करना है एवढेच बोलू शकतो. त्याच्यात दुश्मनला बसवायचे, नाही. अख्खी चिरवायची त्याची. कसं नाही जारंगे पाटलांना राहिला जिरली. अख्खी चिरली. पाणी उडते ते वेगळं बरं का. कष्टाने लागते ते वेगळं. परत मला लागलं तुम्हाला काय म्हणायचंय? आमची पद्धत चिरचिरली. मज्जा आली मज्जा. अहो, मज्जा आली. ए मज्जा आली मज्जा. खूपच मजा आली ना. काँग्रेस. आमची पद्धत चिरचिरली. एकदा जिरली तरी परत परत जिरवायची यांना. जिरवायची का? कुठं जायचं हा? जिरलीच पाहिजे चांगली. हे चप्पल कोणाची आहे? हे चप्पल कोणाची आहे? आपली नाही आपली नाही. ए इकडे बघा दोघी जणी हाय म्हणा. जाम पकडा. अरे फणीस होता ना. हे नाही याच्यात काही नाही वाटत मला वाटतं एवढं. मी पण बसले असते तर चालेल. आम्ही उतरते तिथं ये मागे. कुठे गेले पिल्लू? राऊंड मारताय ताई तिच्यासोबत? हा? राऊंड मारताय गाडीचा? नाही मगाशीच मारली अहो. साडी घातली होती मगाशी.
जी व्यक्ती आहे ना ह्या व्यक्तीने टॉप गाईस ही जी व्यक्ती आहे ना बघ की इकडं तर या व्यक्तीने काय केलं माहिती आहे का माझं टॉप स्वेटर आणि हे जे कानातले दिसत आहेत ना ते सगळं माझं घातलं आणि फक्त खालची जीन्स आहे ते फक्त ती सिद्धीची म्हणजे आज तिने तिचा काहीच स्वतःचा आउटफिट नाही घातले कानातले सांगतात